माळेवाडी बोरगाव येथे मातंग समाजाचे प्रेत पोलीस कर्मचाऱ्यांनी व गावगुंडांनी रोखून धरल्याबाबत करकम पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून दलित महासंघ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून देण्यात आले निवेदन। माळेवाडी बोरगाव येथील मातंग समाजातील व्यक्ती रात्री 2 वाजता मयत झाले असता सकाळी प्रेत घेऊन जात असताना त्या भागातील गावातील गावगुंडांनी व पोलीस प्रशासनाने ते प्रेत रोखून धरून त्याची विटंबना केली व त्या कर्मचाऱ्यांनी त्या प्रेतास पोलीस गाडी आडवी लावून गाडी नादुरुस्त झाली आहे असे सांगून तेथील मातंग समाजाची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला आहे। याची राज्य सरकारने सखोल चौकशी करून त्या गावगुंडांवरती अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे व नंतर दलित व मातंग समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून करकम पोलीस स्टेशन मध्ये RPI व दलित महासंघाच्या वतीने देण्यात आले निवेदन। यावेळी सोमनाथ गायकवाड दलित महासंघ, नागनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, सुरेश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष RPI, नारायण गायकवाड दलित महासंघ, कुमार गायकवाड दलित महासंघ, भागवत लोंढे RPI तालुका सरचिटणीस, प्रदीप खंकाळ RPI नेते, महेंद्र शिंदे पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष, पप्पू गायकवाड शहराध्यक्ष दलित महासंघ, समाधान गायकवाड, महादेव गायकवाड दलित महासंघ, सिद्धेश्वर वाघमारे सामाजिक कार्यकर्ते, राजाभाऊ शिंदे RPI करकम शहराध्यक्ष, आकाश शिंदे RPI संघटक सचिव, वंशदीप शिंदे RPI तालुका उपाध्यक्ष, हनुमंत शिंदे करकम शहर सरचिटणीस RPI व सर्व दलित महासंघाचे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय घटनेचे मान शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले या महामानवांना अभिवादन करून आज या ठिकाणी करकम ग्रामपंचायतचे माजी मेंबर माननीय महेंद्रभाऊ शिंदे, प्रदीप खंकाळ, दलित महासंघाचे सोमनाथ गायकवाड, पप्पू गायकवाड, समाधान गायकवाड, कुमार गायकवाड आम्ही या सर्व दलित चळवळीच्या वतीने आज या करकम पोलीस स्टेशनला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की माळेवाडीमध्ये जो दलित समाजावर अन्याय झाला त्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी ज्या गावातील जे गावगुंड होते त्या गावगुंडावर त्वरित अट्रॉसिटी दाखल करण्यात यावी आणि जे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याचं प्रेत अडवण्याचा प्रयत्न केला त्या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं। या मागणी संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दलित महासंघ आणि या भागातील सर्व दलित संघटनेच्या वतीने आम्ही एक रस्ता रोको आंदोलन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे। तरी शासनानं या सर्व घटनेची खंबीर दखल घेऊन त्वरित वरील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करण्यात यावी आणि जे पोलीस अधिकारी यामध्ये दोषी असतील त्यांनाही त्वरित निलंबित करण्यात यावी अशी मागणी मी भारतीय दलित महासंघाचा एक पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो। जय भीम, जय भारत। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब व तसेच राजाभाऊ सरवदे महाराष्ट्र सरचिटणीस, तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे साहेब, तसेच पंढरपूर कार्यकारिणी कैलास कांबळे सरचिटणीस व दयानंद बाबर कार्याध्यक्ष यांच्या आदेशानुसार आज करकम येथे काल झालेल्या घटने मातंग समाजाच्या मशानभूमीत जाळण्याच्या कारणावरून काय गावगुंडांनी व समाजकंटकांनी प्रेत न जाळू दिल्यामुळं आज करकम येथे सर्व करकमच्या बॉडीच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। तरी त्यात कठोर कारवाई करण्यात यावी व गावगुंडांना आळा बंद करण्यात यावा यासाठी आज करकम पोलीस स्टेशनमध्ये करकम शहरच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेले आहे। तरी करकम शहरच्या वतीनं आज उपस्थित आज करकमचे सरचिटणीस हनुमंत शिंदे व कार्याध्यक्ष मनोज शिंदे तसेच सचिव संघटक अक्षय शिंदे यांच्या वतीनं करकम येथे निवेदन देण्यात आलेले आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ते पश्चिम जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सरवदे तसेच पंढरपूर कार्यकारिणी तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष यांच्या वतीने आम्ही करकम गावचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, कार्याध्यक्ष मनोज शिंदे, सरचिटणीस हनुमंतलाला शिंदे तसेच सचिव संघटक मी आकाश शिंदे
काल झालेल्या 20/8/2021 रोजी झालेल्या माळेवाडी बोरगाव येथील दलित समाजाच्या एका व्यक्तीचा मृतदेह काही गावगुंडांनी तो स्मशानभूमीत नेताना अडचणी निर्माण केल्या, त्याबद्दल आम्ही करकम आरपीआय आठवले गट हे आम्ही सर्व पदाधिकारी करकम पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहोत. तरी आमच्या जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या किंवा दलित समाजाच्या कोणत्याही व्यक्तीवर अथवा कोणत्याही माणसावर असा अमानुषपणे काही अडचणी आल्या तर आम्ही दलित समाज पेटून उठू आणि इथून पुढे जर कुठं काय अशा तक्रारी झाल्या तर आमच्या पद्धतीनं आम्ही त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न करू. आणि माझी एवढीच विनंती आहे, करकम पोलीस स्टेशन किंवा इतर सर्व पोलीस स्टेशन जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला योग्य ती न्याय द्यावा, नाहीतर पुढची आमची वाटचाल सुरू राहील. या प्रकारे आम्ही सर्व केलं आहे, तरी याची दखल नाही घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन लावण्याचा इशारा करीत आहोत.